अध्याय 48. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. कलियुगी जगद्गुरु शंकराचार्य अवतरले केवल वेदांत सूर्य, धर्म संस्थापक यतिवर्य साक्षात शंकर स्वरूप असे. जगदुद्धारणार्थ त्रयमूर्तीचे अवतार श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती गुरुवर, विद्यारण्य श्रेष्ठ संन्यासी वेद भाष्यकार, जगन्मान्य विख्यात झालेले ते पुत्र संताना वाचुनी सहज ब्रह्म साक्षात्कारी महाराज, जगासी तारुणी तरले योगीराज गुरु परमेश्वर स्वरूप. आत्मज्ञाना वाचून सर्व कर्म निरर्थक असे जाण, म्हणून हृदयस्थ परमात्मा स्वामी दयाघन आत्मज्ञानेची ओळखून कृतार्थ होती. ब्रह्म आहे ऐसे शास्त्रीय परोक्ष ज्ञान आणि मी ब्रह्म आहे ऐसा अनुभव जो जाण, तोची साक्षात्कार प्रत्यक्ष आपण आपले चित स्वरूप ओळखिले. परी विद्या धनादी अहंकार मद देह बुद्धीचे बिराड अति दुःखप्रद, म्हणून ममाध्यास टाकुनी अंतरी गोविंद सन्निकर्ष स्थित ओळखावा. ऐसा प्राणिक अनुतापयुक्त विद्याधन मद दुराग्रह रहित झालेला अनन्य शरणागत पावन झाला एका दर्शनेची. त्या पुराणिकाची अंगना दुःखी होती पुत्र संताना विना. 50 वर्षांची वृद्ध पती आज्ञा तत्पर होती सर्वदा. श्री स्वामी राज कृपे करून तियेस लादले पुत्र संतान, ऐसे गुरु लीला मृत गहन यथेप्सित प्रापक. स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होऊनी पुराणिक वर्तती आनंदाने गृहस्थाश्रमात. स्वदेशी राहिले श्री गुरु लीलामृत पान करीत सर्वदा. अक्कलकोटचा मोरोबा कुलकर्णी कधी कधी त्याचे सदनी. स्वामी महाराज वसती स्वेच्छे करुनी एके दिनी अंगणात निजलेले. सर्व सेवेकरी निद्रिस्त झाले. तो मोरोबाच्या स्त्रीचे पोट फार दुखू लागले. फारची व्याकुळ झाल्यामुळे माध्यान्ह रात्री उपरात ती उठून गेली विहिरीवर. प्राणत्यागार्थ सिद्ध झाली सत्वर. आवेशे आत उडी टाकणार तो इतक्यात श्री स्वामी राये. जागृत होनी सेवकांचे शीघ्र उठविले, म्हणती विहिरीत कोण जीव देतो या वेळे. त्यास सत्वरे आणावे ऐसे आज्ञापिले. तो सेवक म्हणे, महाराजा मध्यान्ह रात्र होऊनी गेली, ऐसा घोर अपरात्र काळी विहिरीत जाऊनी कोण आपली व्यर्थ तनु त्यागिल. आपण स्वस्थ निजावे आता. तेव्हा योगीराजे म्हणती, अरण्य पंडिता आम्ही खरे सांगितले असता मानित नाहीस मूर्ख का. मग तात्काळ विहिरीवर गेला. तिच्या उडी टाकण्याचे समय आला. युक्तीने हात धरूनी ओढिले तिजला. धैर्य बलाने त्या काळी उचलूनी आणली समर्थांजवळ. तो जागृत झाले मोरोबाचे मंडळ. घाईघाईने उठूनी तात्काळ जगद्गुरु चरणा समीप पातले. मोरोबाच्या स्त्रीस ओळखिले सर्वांनी, म्हणती आत्महत्या करीत होतीस का जीव देवनी. कृष्ण अमावास्ये सम घोर रजनी सहसास प्रवर्तलीस का. देवराये पाहिले कृपा दृष्टीने पळून गेले पोट दुखणे. सर्व म्हणती समर्थांचे अघटित करणे. जीवदान दिधले आज. सर्वज्ञ सर्वसाक्षी सर्वांतरी व्यापक परमात्मा आपण चराचरी. लोकानुग्रहणार्थ बसुनी प्रज्ञापुरी तरिता जीव असंख्यात. ऐळ मेलीहून दुसऱ्या दिवशी निघाले भक्ताभीष्ट प्रदाते महान. कोनळी ग्रामाच्या रानातून हिंडत खेळत चालले. 2-2.5 कोस गेल्यावरी अस्तमानासी गेला तमारी. समागमे 100 सेवेकरी. गौ वृषभ अश्वाधिक होते. सूर्यास्तमानपर्यंत सर्व उपवासी अन्नोदक अप्राप्त. क्षुधेने व्याकुळ झालेले चालवत नसे तयासी कंटकवनी. 2 बाजूनी काट्याचे कुंपण, त्यातून समर्थ करीती गमन. कंटक मार्गी चालणे अति कठीण, तथापि समर्थ कोठे बसेनात. त्या काळी अल्पवयी श्रीपाद भट त्याने कंटक काढून थोडा मार्ग केला नीट. शेतात जाण्यास धरुनी वाट पडला मार्गात आडवा तो. समर्थांसी म्हणे, मी लेकरू लहान, आम्ही सर्व क्षुधातुर अन्नाविण. आमचे घेऊनी जीव प्राण करावे गमन वाटेल तिकडे. नाहीतरी या वृक्षाचे तळी स्वस्थ आपण बसाहो चंद्रमौळी. हे पाहून सद्गुरू हसून कळवले त्या काळी. शेतात जाऊन बैसले. श्रीपादाने घातला नमस्कार, म्हणे कोठून तरी आणतो नीर. तेव्हा कोणी सांगितले अर्ध कोसावर पाणी मधुर स्वच्छ आहे. मग धोंडीबा मालबा खेमदास काशीकर बुवा गोविंद पुराणिकांस संगे श्रीपादास घेऊन जल आणावयास घागरी घेऊन गेले ते. पाणी आणून स्वामी रायासी घातले युक्तीने फलहारासी. सर्व क्षुधेने व्याकुळ झालेले प्रभूसी भोजनार्थ विनविती. तेव्हाशी स्वामी समर्थ सांगती, बरवे त्या आम्रवृक्षाखाली जावे. लोक म्हणती तेथे वाढून ठेविले असावे, म्हणून जावे की काय. जाण्याचे नाकारिले कित्येकानी, परंतु श्रीपादे विश्वास ठेवून गुरुवचनी
परशुरामादिकास घेऊनी गेला सत्वर आम्रवृक्षातळी. तो तेथे एक स्त्री सुवासीन उभी होती वृद्ध प्रसन्न वदन. त्या वृद्ध स्त्रीचं करुणी नमन श्रीपादभट पुसत असे. माय तुम्ही कोठील कोण, येथे एकट्या असण्याचे काय कारण. आपल्या पाशी फलादी अन्न आहे काय स्वल्प बहु. ती म्हणे आज या शेतात अमृतळी भोजनासी यावची आमची मंडळी. सिद्धाने आणून उत्तम ठेविली परंतु मंडळी अद्यापी आली नसती. अस्तमान होनी गेला काय करावे, आता त्यांचे मार्ग प्रतिष्ठेस कोठवर तिष्ठावे. तुम्ही हे सर्व सिद्धान घेऊन जावे उदकपुरीत घटांसह. गुरुप्रसाद घ्यावाहू माते, आपण दुर्घट प्रसंगी आम्हा ते. पुष्प अन्न भोजनाते रिदले कृपा करून या. बाई म्हणे आता तुम्ही चला, मागावून मीही येते दर्शनाला. आपण सर्व क्षुधा कुल झाला, त्वरेने जावे आळसू नये. अनेक सिद्धाने मस्तकावरती घेऊनी पातले विप्र सेवे करी. आम्रपत्रे आणली खांद्यावरी शूद्र सेवे कर्यांनी. स्वामी समर्थांच्या समोर अन्ने ठेविली बहु सुंदर. समर्थ म्हणती पत्रावळी लावा झटकर, द्रोणासहित भक्त हो. लाविल्या मशाली काही दीप, पात्रे मांडली समर्थांसमीप. वाढती द्विज सिद्धाने अमुप, झाली सिद्धता भोजनाची. सर्व जातीचे सेवेकरी मर्यादेने समीप दूर पात्रावरी. बैसुनी दत्तात्रेय नामोच्चारी, सकल्प विकल्प सुटले तदा. गुरुरायांनी काही न सेविले, सर्वांनी यथेच्छ भोजन केले. तृप्त होऊन ढेकर दिधले, श्लोक म्हणती समर्थांचे. सर्वांचे भोजन झाले अमर्याद, पोट फुगले झाली आली अन्नाची धुंद. म्हणती धन्य परमात्मा गोविंद, सचितानंद जगद्गुरु. अरण्यात किंचित पदार्थ नसून, अन्नपूर्णा हस्ते अपार अन्न. अशा दुर्घट प्रसंगी देववून, घातले भोजन यथापसित. अगतित अपार सद्गुरु लीला, अगम्य आहे ब्रह्मादिक देव असुर मानवाला. मग आम्हा उदरार्थी मंद मतीला, न कळे यात नवल काय. सर्व निद्रेस्त झाले थकलेले, स्वामीराज सर्वत्र जागृत एकले. दुसरे दिवशी सर्व उठले, टाकली काष्टे टोपली. धातूची अन्नपूर्णेची प्रसादिक, भांडी घेऊन सिद्ध झाले सेवक. गाडीत बसूनी जगन्नायक, निघुनी पातले प्रज्ञापुरी. अन्नपूर्णा परिपूर्णा, सदाशिव शंकराची प्राणवल्लभा अपर्णा. आम्रवृक्षातळी मूर्ती करुणा, देखिली भाग्ये थोडक्यानी. ऐसे अपार श्री गुरु लीलामृत, श्रवणद्वारे प्राशन कराहो भक्तियुक्त. सकल सिद्धिदायक सदोदित, असे निश्चित निसंशय. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला, अगम्य अतक देवाधिकाला. भवानवी तारक सर्वत्राला, इति अष्टचत्वारिंशोऽध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.